आज आम्ही गेलो होतो ओट द्यायला आणि तिकडे 5 ते 6 तास लागणार होते. म्हणजे आम्ही जिकडे पहिले राहायचो ना, तिकडे ओट द्यायला जायचं होतं आणि घरी फक्त चिकू एकटा थांबणार होता. त्याच्यासाठी झटपट आणि टेस्टी बनणारा नाश्ता म्हणजे तो रवा उत्तप्पा. तर इथे मी रवा उत्तप्पा करायला घेतला. त्यासाठी 2 वाटी रवा घेतलेला, अर्धी वाटी दही घेतलं, थोडंसं पाणी टाकून त्याचं मध्ये मीठ ॲड केलेलं आणि थोडंसं दाटसर बॅटर तयार करून घेतलेलं. आता हे बॅटर मी 10 मिनिटासाठी रेस्टला ठेवलेलं आणि त्यामध्ये माझ्याकडे अवेलेबल होते फक्त कांदा, टोमॅटो, कोथिंबीर तेच कट करून मी ॲड केलेलं. तुम्ही यामध्ये बीटरूट, गाजरसुद्धा किसून ॲड करू शकता. म्हणजे आपला जो नाश्ता आहे ना अजूनच हेल्दी होतो. त्यानंतर इथे मी पॅनमध्ये तेल घेतलेलं आणि जे बॅटर केलं होतं तयार ते ना मस्तपैकी पसरवून घेतलं चम्मचच्या साहाय्याने आणि थोडंसं प्लेट ठेवून वाफवून घेतलं आणि दोन्ही साईडने क्रंची होईपर्यंत भाजून घेतलेलं आणि खूप टेस्टी आणि झटपट बनणारा हा नाश्ता आहे. सकाळच्या गडबडमध्ये तर अगदी पटकन बनतो आणि मुलांची भूकही व्यवस्थित भागते. त्यानंतर आम्ही गेलो होतो सिल्लोडला. तर ह्या माझ्या नानाबाई असतात तिथे, त्यांच्या घरी चहा पाणी घेतलेला आणि गेलो होतो ओट द्यायला. तिथे हे माननीय समीर अब्दुल सत्तार साहेब भेटले, त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर ओट दिला. घरी आलो. आम्ही नाश्ता केलेला नव्हता म्हणून चहा आणि मस्तपैकी कचोरी खाल्ली. चला व्हिडिओचा एंड इथेच करते. बाय.